हरितालिकेची कथा। नमस्कार। आज आपण एका अशा व्रताबद्दल बोलणार आहोत जे प्रेम, त्याग आणि निष्ठा या मूल्यांचे प्रतीक आहे। हे व्रत म्हणजे हरितालिका। ही केवळ एक पूजा नाही, तर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या निस्सीम प्रेमाची आणि कठोर तपस्येची गाथा आहे। पार्वतीने पाहिलेले स्वप्न। हिमालयाची राजकन्या जी लहानपणापासूनच भगवान शंकराच्या भक्तीत रमली होती। तिच्या मनात एकच ध्यास होता, तो म्हणजे भगवान शंकरांना पती म्हणून स्वीकारण्याचा। तिच्या डोळ्यांसमोर नेहमीच त्रिशूलधारी, शांत आणि तपस्वी भगवान शंकरांची मूर्ती होती। पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते। तिचे वडील हिमालय राजा यांनी तिचा विवाह भगवान श्री विष्णू यांच्याशी ठरवला। श्री विष्णू देवांचा मोठेपणा, त्यांचे ऐश्वर्य आणि त्यांचे स्थान याबद्दल कोणालाच शंका नव्हती। पण पार्वतीसाठी हे सर्व गौण होते। तिचे मन केवळ आणि केवळ महादेवांसाठीच होते। जेव्हा तिला हे कळले तेव्हा तिच्या मनाला खूप दुःख झाले। तिने मनातल्या मनात हा विवाह मोडण्याचा निश्चय केला। इथेच कथेला एक वेगळे वळण मिळते। हरितालिका या शब्दाचा अर्थ आहे मैत्रिणीने हरण केलेली। पार्वतीच्या एका निष्ठावान मैत्रिणीने तिला श्री विष्णूंशी होणाऱ्या लग्नापासून वाचवण्यासाठी एका घनदाट अरण्यात पळवून नेले। ती तिला एका अशा ठिकाणी घेऊन गेली जिथे कोणताही मनुष्य येऊ शकणार नाही। हाच तो दिवस, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया। या अरण्यात पार्वतीने आपल्या ध्यासाची आणि निष्ठेची परीक्षा दिली। तिने वाळूचे शिवलिंग तयार केले आणि कठोर तपश्चर्या सुरू केली। तिने अन्न आणि पाण्याचा पूर्णपणे त्याग केला। केवळ फळे आणि बेलपत्र खाऊन ती रात्र दिवस महादेवाचे नामस्मरण करत राहिली। तिची तपस्या इतकी कठोर होती की तिने स्वतःच्या शरीराचीही पर्वा केली नाही। उन्हाळा, पाऊस, थंडी या कशाचीही पर्वा न करता तिने आपले ध्यान कायम ठेवले। तिच्या या निस्सीम भक्तीने आणि अदम्य इच्छाशक्तीने भगवान शंकरांचे हृदय पावले। भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या रात्री पार्वती रात्रभर जागरण करत होती। तिची तपस्या इतकी शिगेला पोहोचली होती की अखेर भगवान शंकरांना प्रसन्न व्हावेच लागले। ते तिच्यासमोर प्रगट झाले आणि त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले। पार्वतीने त्यांच्यासमोर हात जोडून फक्त एकच वर मागितला, हे देवादिदेव, मला पती म्हणून केवळ तुम्हीच हवे आहात। भगवान शंकरांनी तिचे प्रेम, तिची निष्ठा आणि तिचा त्याग पाहून तिला वरदान दिले आणि तिच्याशी विवाह करण्यास तयार झाले। अशा प्रकारे हरितालिकेच्या व्रताची सुरुवात झाली। या कथेचा संदेश खूप मोठा आहे। तो आपल्याला हे शिकवतो की जर तुमची इच्छाशक्ती दृढ असेल, तुमची भक्ती निष्कपट असेल आणि तुमचा विश्वास अढळ असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनात काहीही साध्य करू शकता। म्हणूनच आजही विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका चांगला पती मिळवण्यासाठी हे व्रत करतात। ते केवळ उपवास नाही, तर ते समर्पण, त्याग आणि प्रेमाचे प्रतीक आहे। या दिवशी आपण फक्त पूजा करत नाही, तर पार्वतीसारखी निष्ठा आपल्या मनात रुजवत असतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि शेअर नक्की करा। तर अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की तुम्ही जॉईन व्हा। तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।